नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत शेकडेवारी टाईप नंबर 4 आणि आपल्यानुसार भाग नंबर 2। काही जणांना खूप प्रॉब्लेम होते, सर भाग 1 दिसत नाही, भाग 2 दिसत नाही, तिचा मेसेज कसा दिसते रे भामट्या तुले? हां सर भाग 1 दिसला नाही मला, सर मला शेकडेवारी दिसलंच नाही, तिचा मेसेज फटकन वर दिसते तुला, तू व्हिडिओच्या मधातून मागे येतं आणि तिचा मेसेज बघतं, मग तुला भाग 1 दिसत नाही काय? तर सर्व व्हिडिओ बायोमध्ये आहेत मित्रांनो, तुम्ही बघून घ्या। तर आपण बघणार आहोत शेकडेवारी भाग 2 टाईप नंबर 4। आता या गणितामध्ये वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% वाढल्या तर व्यवहारावर काय परिणाम होणार? तर या गणितामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपल्याला वस्तूची किंमत किती घ्यायची आहे? 100 रुपये। किंमत किती घ्यायची आहे मित्रांनो? 100 रुपये। तर मित्रांनो 100 पहिल्या वर्षी 10% वाढ म्हणजे 110 भागिला 100 आणि दुसऱ्या वर्षी 20% वाढ म्हणजे 120 भागिला 100। 2 शून्य 2 शून्य कटले आणि 2 शून्य 2 शून्य कटले। 11 गुणिले 12 किती आले मित्रांनो? 132। म्हणजेच 100 रुपयाची वस्तू कितीमध्ये झाली? 132, म्हणजेच वाढ झाली 132% काय झाली? वाढ। आता आपण जे शिकलेलो होतो बेसिकमध्ये त्यानुसार परत किंमत मित्रांनो 100च, 100 गुणिला मला सांगा 10% वाढ झाली म्हणजेच किती? 11/10। 20% वाढ झाली म्हणजेच किती? 6/5। 0 0 कटला, 5 दुनी 10, 11 दुनी 22, 22 गुणिलेला 6 132 परत म्हणजे 100ची वस्तू कितीमध्ये विकल्या गेली? 132, म्हणजेच 32%ची वाढ मित्रांनो। फार महत्त्वाचा टॉपिक होता आणि फार महत्त्वाचं गणित होतं मित्रांनो। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघणार आहोत दुसरं गणित। गणित क्रमांक 2 आणि यामध्ये प्रश्न बघा। वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी सुद्धा 20% वाढल्या तर व्यवहारावर काय परिणाम होणार? तर मित्रांनो आपल्याला वस्तूची किंमत किती घ्यायची आहे? 100 रुपये। पहिल्या वर्षी 20% वाढ म्हणजे 120 भागिले 100 गुणिला परत दुसऱ्या वर्षी पण 20% वाढ म्हणजे 120 भागिले 100। 0 0 कटले, 12 गुणिला 12 किती आले मित्रांनो? 144, म्हणजेच 100ची वस्तू कितीची झाली? 144, म्हणजेच वाढ कितीची झाली? 44%ची वाढ झाली मित्रांनो। आता शॉर्टकटनुसार मित्रांनो किंमत 100 6/5 6/5 5 दुनी 5 चौक 6 चौक 24, 24 गुणिला 6 144 परत 100ची वस्तू कितीला गेली? 144ला, म्हणजेच 44%ची काय झाली मित्रांनो? वाढ झाली। गणित सोपं आहे आणि फार महत्त्वाचं आहे। आणखी मित्रांनो प्रश्न क्रमांक बघायचा आहे 3। प्रश्न क्रमांक बघायचा आपल्याला पुढे 3 बघा। प्रश्न क्रमांक वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 16.2% वाढल्या तर व्यवहारावर काय परिणाम होईल? तर मित्रांनो आता खूप झालं कठीण पद्धतीने, आपल्याला काय करायचं आता? शॉर्टकट पद्धतीने गणित। नेहमी तेच ट्रिक नको। किंमत किती मित्रांनो? वस्तूची किंमत 100 बरोबर आहे। 100 रुपये किंमत घेतली, 20% वाढ म्हणजे मला सांगा 20% म्हणजेच 20 भागिला 100 म्हणजे 1/5 आणि वाढ झाली तर 6/5 6/5 आणि 16.203 म्हणजेच 16.203% म्हणजेच 1/6 वाढ झाली तर 7/6 म्हणजे गुणिला 7/6 मित्रांनो। 6 6 कटले, 5 दुनी 10, 2 7 14 म्हणजे 140, म्हणजे 100ची वस्तू कितीला गेली मित्रा? 140ला, तर वाढ किती रुपयाची? 40 रुपयाची। आणि काही भामट्यांना जर हे समजलं नसेल
तर भामटेव तुम्ही भाग 1 बघा. केमट्या तुला सोल्फीचा मेसेज येते आणि तू मधातून गायब होतं. मग तुला काय सुचणार आहे? तुम्हाला असं वाटेल केमट्या म्हणजे काय? केमट्या म्हणजेच दुसरं रूप त्याचं भामट्या, बरोबर आहे. केमट्याला सोल्फीचा मेसेज आला. सोल्फी म्हणजे तिचा मेसेज आला की फटकन तो मागे येतो आणि गणित राहिलं जागेवरच. तर मग कसं समजणार तुला भाग 1 बघावं लागणार त्यासाठी. म्हणजे कितीची वाढ झाली? 40% वाढ झाली. परत मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 40% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 14.2/7% वाढ. गणित परत शॉर्टकट करायचं आहे. आता मी सांगणार नाही तुम्हाला कसं आहे ते, तुम्हाला बघावं लागणार आहे. किंमत किती पकडणार आहे आपण? 100. मेन किंमत पकडली 100. 100 गुणेला 40% म्हटलं मित्रांनो. परत तुम्हाला सांगावंच लागते 40 भागीला 100 म्हणजेच 2/5. वाढ झाली तर 7/5 म्हणजे गुणेला 7/5 आणि 14.2/7% म्हणजेच 1/7. वाढ झाली तर 8/7 म्हणजे गुणेला 8/7. 7 कटले 5 दुनी 10 आणि 20 गुणेला 8 किती येतात मित्रांनो? 160. म्हणजे 100ची वस्तू कितीमध्ये गेली? 160. म्हणजेच किती टक्केची वाढ झाली? 60%ची. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला होमवर्कसाठी 3 गणित देतो. गणिते किती? 3. बघा गणित क्रमांक 1, गणित क्रमांक 2 आणि गणित क्रमांक 3. गणित क्रमांक 1 मध्ये वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 30% वाढल्या. इथं पण पहिल्या वर्षी 30% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 50% वाढ. तर व्यवहारावर काय परिणाम झाला? परत पहिल्या वर्षी 50% वाढ व पुन्हा दुसऱ्या वर्षी 33.1/3% वाढ. तर व्यवहारावर काय परिणाम झाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि काही जणांची मला सवय माहीत आहे, स्किप करा व्हिडिओ, मागे जा, तिचा मेसेज बघा, व्हिडिओ बघा. असं आहे ना, तुझं भलं होणार नाही भामट्या. तुला गणिताचा व्हिडिओ पूर्णच बघावा लागणार आहे. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 5. टाईप नंबर किती बघायचा आहे? 5, जो फार महत्त्वाचा आहे. टाईप नंबर 5 मध्ये थोडे गणित मिक्स होतील, थोडे गणित इकडे तिकडे होतील. म्हणजेच गणितामध्ये काय होऊ शकते, काय नाही होऊ शकत, हे फार महत्त्वाचं आहे. पहिलं एक्झाम्पल बघा. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या व दुसऱ्या वर्षी 20% कमी झाल्या. तर व्यवहारावर काय परिणाम झाला? मित्रांनो
परत तेच कंडिशन, तोच नियम, तोच ध्यास. आता बघा, पहिलं गणित मी तुम्हाला दोन्ही कंडिशनने सांगणार आणि नंतर मग शॉर्टकटच वापरणार. आता आपल्याला किंमत किती घ्यायची आहे मित्रांनो? 100. किंमत किती घेतली? 100. पहिल्या वर्षी 10% वाढ म्हणजेच 110 भागिला 100 आणि दुसऱ्या वर्षी 20%ची कमी म्हटलं आहे म्हणजे 100 वजा 20 80 भागिला 100. 100 100 कटले आणि 2 शून्य कटले. 11 8 88 म्हणजे 100ची वस्तू आता कितीमध्ये गेली मित्रांनो? 88 मध्ये. म्हणजेच 12%ची काय आली? आता कमी आली. आता शॉर्टकटनुसार मित्रांनो परत किंमत 100च, 10%ची कमी म्हणजे 9/10, 20%ची कमी म्हणजेच 4/5. हे कसे आले तू बघ रे बाबा, मी नाही सांगू शकत तुला, अजिबात नाही सांगू शकत. तो तुझा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुलाच क्लिअर करावा लागेल. आणि जर तो प्रश्न तुला क्लिअर करायचा असेल तर भाग 1 बघणं गरजेचं आहे. 0 0 कटला, 5 दुनी 10, 9 दुनी 18, 18 चौक 72. मित्रांनो काहीतरी मिस्टेक झाली असली आपली. 1 मिनटं, सॉरी हां. आपल्याला पहिले वाढ म्हटलेली आहे म्हणजेच 100, 10%ची वाढ म्हणजेच 11/10 आणि 20%ची कमी म्हणजेच 4/5. 0 0 कटला, 5 दुनी 10, 11 दुनी 22, 22 चौक 88 म्हणजे 100ची वस्तू कितीमध्ये गेली? 88 म्हणजेच 12%ची काय आली? कमी. मित्रांनो लक्षात असू द्या. आता बघायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 2. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 40% वाढल्या व दुसऱ्या वर्षी 14.260% कमी झाल्या तर व्यवहारावर काय परिणाम होईल? तर हे गणित आपल्याला शॉर्टकट करायचं आहे आणि ते पण सुद्धा फास्टमध्ये, म्हणजे 30 सेकंदामध्ये यायला हवं. सर्वात आधी किंमत किती घ्यायची आहे? 100. हे आपलं प्रूफ झालेलं आहे. आता 40% वाढल्या म्हणजेच 40 भागिला 100, 0 0 कटलं, 2/5 वाढ झाली म्हणजे 7/5 बरोबर आहे. म्हणजेच 100 गुणेला 7/5 गुणेला आता 14.207. मित्रांनो 14.207चं रूपांतर घेऊया. 14.207चं रूपांतर 1/7 वाढ झाली म्हणजेच किती? 8/7 म्हणजे गुणेला किती आले? 8/7. 7 7 कटले, 5 दुनी 10, 20 गुणेला 8. मित्रांनो पण आपल्याला हे लक्षात असू द्या कमी सांगितलेलं आहे. मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यासोबतच चालणार, पण आपल्याला कमी म्हटलेलं आहे. तरी 7 मधून 1 गेला, किती उरले? 6/6 म्हणजे मांडणी परत करावी लागेल. 100 गुणेला 7/5 गुणेला 6/7, 7 7 कटले, 5 दुनी 10 म्हणजे 20 गुणेला 6 किती आलं उत्तर? 120. म्हणजे 100ची वस्तू कितीमध्ये गेली? 120 म्हणजे 20% काय झाली? वाढ झाली मित्रांनो. आता परत बघायचं आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3. पूर्ण प्रश्न वाचायचा आहे. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% कमी व दुसऱ्या वर्षी 11.1/9% कमी झाल्या तर व्यवहारावर काय परिणाम होईल? तर मित्रांनो परत बघा, शॉर्टकटनुसार करायचं आहे आपल्याला. किंमत किती घेतली आपण? 100 गुणेला 10%ची कमी म्हणजेच बघा 10% म्हणजेच 10 भागिला 100 म्हणजे 1/10. कमी झाली तर काय येणार? 9/10. कमी म्हटलेलं आहे. 10 मधून 1 गेले, 9/10. आता परत 11.1/9, 11.1/9% म्हणजेच रूपांतर 1/9.
इथे पण कमी म्हटलेलं आहे. कमी म्हटलं म्हणजे 9मधून 1 गेले 8/9. तर आता गुन्हेला घेऊया. 9/10 गुन्हेला 8/9. 9 9 कटले, 0 परत कटला. 10 गुणिले 8 80. म्हणजेच 100ची वस्तू कितीमध्ये गेली? 80. म्हणजे 20% काय आली मित्रांनो? कमी. तर आता आपल्याला याचे 3 गणित होमवर्कमध्ये करायचे आहेत. तर होमवर्कमध्ये करताना प्रत्येक गणित तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. आज मी तुम्हाला शॉर्टकट लिहून देणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. पहिल्या वर्षी 20% वाढ व दुसऱ्या वर्षी 16.2/3% कमी. तर व्यवहारावर काय कमी जास्त होणार? मित्रांनो पहा, आता तुम्हाला गणित शॉर्टकट लिहून दिलेलं आहे, कारण की तुमचा पण वेळ असतो आणि माझा पण वेळ असतो. परत पहिल्या वर्षी 20% वाढ व दुसऱ्या वर्षी 16.2/3% कमी व तिसऱ्या वर्षी, आता बघा गणितामध्ये काहीतरी नवीन आहे, तिसऱ्या वर्षी 14.2/60% कमी. तर व्यवहारावर काय परिणाम होईल? परत तिसरा प्रश्न, पहिल्या वर्षी 40% कमी व दुसऱ्या वर्षी 16.2/3% वाढ व तिसऱ्या वर्षी 14.2/60% वाढ. तर व्यवहारावर काय परिणाम होईल? मित्रांनो, हा होता आपला टाईप नंबर 5 आणि आता आपल्याला बघायचा आहे टाईप नंबर 6, भाग नंबर 2 मधील. काही जणांना होमवर्क करायला वेळ भेटत नाही. कसा वेळ भेटणार? इंस्टाग्रामला वेळ, तिला वेळ, व्हॉट्सअपला वेळ, कुठून वेळ भेटणार? तुम्हाला किती कामं असतात? खूप कामं असतात. म्हणजे शक्यतोवर सर्वात जास्त कामं तुम्हालाच असतात. म्हणजे एक आपल्या मोदी साहेबांना जर सोडलं तर सर्वात जास्त कामं तुम्हाला असतात 2 नंबरला. आणि एक लक्षात असू द्या, कामं सर्वांनाच असतात, पण वेळ काढणं आपलं गरजेचं असते. जसा तिला वेळ तसा गणिताला वेळ. एक लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही जेवढा जास्त गणिताला वेळ देसाल तेवढं जास्त वेळ तुम्हाला गणित देणार. आणि तसंच उलटं आहे आणि सेम कंडिशन आहे. तिला वेळ दिला तर भांडणं कमी होतात, म्हणून गणिताला आणि तिला वेळ द्या, भरपूर वेळ द्या, म्हणजे तुम्हाला वेळ माहीत पडेल वेळेचं. परत टाईप नंबर 6 मध्ये पहिला प्रश्न, एका गावची लोकसंख्या 10,000 आहे. ती पहिल्या वर्षी 10% वाढते व दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढते. तर आज गावची लोकसंख्या किती?
मित्रांनो परत नियम तोच, बदल तोच, गणितामध्ये काहीच बदल नाही. नियमाने आणि बेसिक पद्धती आणि शॉर्टकट आपल्याला दोन्ही कंडिशनने गणित करायचं आहे. गावची लोकसंख्या किती आहे? 10,000. पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे 110 भागीला 100. परत पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% वाढते म्हणजेच 110 भागीला 100. 0 0 कटले म्हणजे खाली 4 शून्य कटले, वर पण 4 शून्य कटले. 11 गुणिले 11 121 डबल 0 म्हणजे आपली आजची लोकसंख्या 12,100. परत शॉर्टकटनुसार 10,000 लोकसंख्या आहे. 1/10 म्हणजेच वाढ झाल्यावर किती होणार? 11/10 गुणिले 11/10. 2 शून्य 2 शून्य कटले. 11 गुणिले 11 121 आणि 2 शून्य जसेच्या तसे म्हणजे उत्तराला 12,100. गणितामध्ये काहीच बदल नाही. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका गावची लोकसंख्या 20,000 आहे. पहिल्या वर्षी 20% वाढते व दुसऱ्या वर्षी पुन्हा 30% वाढते. तर आज गावची लोकसंख्या किती? त्या ठिकाणी असा पण प्रश्न वापरू शकतो. तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती? बघा मित्रांनो, आता या प्रश्नामध्ये 20,000 गुणिला 20% वाढ म्हणजे 120 भागीला 100 गुणिला 30% वाढ म्हणजे 130 भागीला 100. 4 शून्य कटले, 1 2 3 4. आता बघा 12 गुणिला 13 156 आणि 156 गुणिला 2 312 म्हणजे 31,200. आपले आलेले उत्तर किती आहे? 31,200. परत शॉर्टकट पद्धतीने 20,000 गुणिला 20% वाढ म्हणजेच 6/5 आणि 30% वाढ म्हणजेच 13/10. 0 0 कटले. 5 चौक 20. 4 गुणिला 6 24. 24 गुणिला 13 312 डबल 0 म्हणजे उत्तर आले 31,200. मित्रांनो आता परत प्रश्न क्रमांक 3 बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक किती? 3. प्रश्न क्रमांक 3. आज गावची लोकसंख्या 12,000 आहे. ती अनुक्रमे पहिल्या वर्षी 16.2% वाढ, दुसऱ्या वर्षी 14.2% वाढ व तिसऱ्या वर्षी 10% वाढ. तर 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती? तर बघा मित्रांनो, आपल्याला गणिताला आता वेळ न वाया घालता शॉर्टकट पद्धतीने करायचं आहे. चला बघूया शॉर्टकट. गावची लोकसंख्या किती आहे? 12,000. 16.203% वाढ म्हणजेच 16.203चं 1/6 रूपांतर, वाढ म्हणजे 7/6. 14.2/7ची 1/7 म्हणजेच वाढ म्हणजे 8/7 आणि 10% वाढ म्हणजेच 1/10 म्हणजेच किती? 11/10.
10 म्हणजे 7/6 गुणेला 8/7 गुणेला 11/10. 7 7 कटले, 0 कटला, साईन दुनी 12. परत मित्रांनो आता उरलं किती आहे? 2 गुणिले 8 16, 16 गुणिले 11 176 डबल 0. म्हणजे आज लोकसंख्या किती? 3 वर्षानंतर लोकसंख्या किती आहे? 17,600. मित्रांनो आता आणखी प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक किती? 4. गावची लोकसंख्या 24,000 आहे. ती अनुक्रमे पहिल्या वर्षी 16.2/3% वाढ, दुसऱ्या वर्षी 14.2/7% वाढ व तिसऱ्या वर्षी 12.1/2% वाढ. तर 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती? बघा मित्रांनो, आज लोकसंख्या आहे 24,000. मला सांगा 16.2/3चं रूपांतर 1/6. वाढ झाली म्हणजेच किती लिहितो आपण? 7/6. परत 14.2/7चं 1/7 वाढ झाली म्हणजे 8/7 आणि 12.1/2 म्हणजेच 1/8 वाढ झाल्यावर 9/8 म्हणजे 7/6 गुणेला 8/7 गुणेला 9/8. 7 कटले, 8 पण कटले, 6 गुणेला 4 24, 4 9 36. म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 36,000. 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल? 36,000. परत चला बघूया होमवर्ककडे. आता काय बघायचं आपल्याला? होमवर्क. आता होमवर्क बघताना होमवर्कमध्ये तुम्हाला 4 प्रश्न येणार आहे. 1 2 3 आणि 4. शॉर्टकट. लोकसंख्या $10,000 पहिल्या वर्षी 20% वाढ, दुसऱ्या वर्षी 16.2/3% वाढ. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? आता पुढचे पॉईंट तुम्ही समजून घ्या, बरोबर आहे की नाही? जसं तिचा मेसेजला कसा समजता? GM म्हणजे गुड मॉर्निंग, मग गणिताला पण समजून चलत जा. परत लोकसंख्या $40,000 पहिल्या वर्षी 12.1/2% वाढ, दुसऱ्या वर्षी 11.1/9% वाढ. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? परत लोकसंख्या 60,000 पहिल्या वर्षी 16.2/3% वाढ, दुसऱ्या वर्षी 14.2/3% वाढ व तिसऱ्या वर्षी 20% वाढ. तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती? लोकसंख्या
21,600, 21,600 नाही, 34,300 पहिल्या वर्षी 14.27% वाढ व दुसऱ्या वर्षी 12.1/2% वाढ व तिसऱ्या वर्षी 11.1/9% वाढ, तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती? मित्रांनो, चारही प्रश्नाचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि लक्षात असू द्या, व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही, बरोबर आहे ना? जसं तिच्या मनाला समजता तसं गणिताला समजा. आणि मी तुम्हाला एक वाक्य लक्षात देतो, ज्या गोष्टीला तुम्ही जास्त वेळ देसाल ते गोष्ट तुम्हाला पण वेळ देणार. जसं तिला वेळ देसाल भांडणं कमी होतील, गणिताला वेळ देसाल गणितं तुम्हाला फास्टमध्ये येतील. मित्रांनो, धन्यवाद आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.